नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अनिल कोळेकर ॲग्रो एक्सपर्ट या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो. तर मित्र, आपण एका मिरचीच्या शेतावरती आहोत. ही जी मिरची आहे 1467 तलवार, जी कलश सीडची येते. तर पहिल्या 10 दिवसातलं जे नियोजन आहे ते आपण थोडक्यात बघणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की आता ह्या मिरचीला 2 दिवस झालेले आहेत लागवड करून. तर 2 दिवसांमध्ये आता बऱ्यापैकी रोप सेट झालेला आहे, पण काही झाडं आपल्याला सुकलेले दिसत आहेत. आता हे झाड सुकलं होतं. तर शेतकरी बंधूंनी याला काय करा, फक्त हे सुकलं कशामुळं, तर याच्यामध्ये जी जमिनीमध्ये ईयर राहिली लावता वेळेस, बंधूंनो त्याला काही नाही, एक सोपा उपाय आहे. याला फक्त असं 2 बोटात धरायचं आणि त्याला फक्त प्रेस करायचं, जेणेकरून आपल्याला ती ईयर निघून जाईल आणि ते झाड सुकणार नाही. आणि जे सुकलेले झाड आहेत, नॉर्मल सुकलेले, ते पण तयार होऊन जातील. तर शेतकरी बंधूंनो, जे पहिल्या 10 दिवसामध्ये जे नियोजन असतं मिरचीचं, तर याच्यामध्ये काय करायचंय, आता झाड व्यवस्थित सेट झाले, एक पान फुटायच्या टायमिंगला म्हणजे सेट झाल्यानंतर, एक पान फुटल्यानंतर काय करा, एक ड्रिंचिंग करा त्याला. ड्रिंचिंग मध्ये काय करा, एक बुरशीनाशक घ्या, त्याच्यामध्ये मग कार्बनडिझम, मॅनकोजेब असं मिक्स असलेलं बुरशीनाशक घ्या. सोबत सोबत तुम्ही 19-19-19 घ्या आणि ह्युमिक ऍसिड घ्या. एवढंच ड्रिंचिंगला घ्या, जास्त खर्चामध्ये पडू नका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे थंडीचे दिवस आहेत, थंडीमध्ये ह्युमिक ऍसिड चांगलं वापरा, जेणेकरून मुळ्या फास्ट चालतील. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, पाणी जास्त देऊ नका थंडीमध्ये. पाणी जर जास्त दिलं तर मुळ्या जास्त चॉकअप होण्याचे चान्सेस असतात, त्याच्यामुळे पाणी जास्त देऊ नका. आणि जी दुसरी आळवणी आहे आपल्याला, पहिले जी ड्रिपनं आपण औषध देणार आहे, दुसरं जी आळवणी किंवा आपण ड्रिपनं देणार आहेत, तर हे त्याच्यानंतर 4 दिवसाचा गॅप मध्ये ठेवा. आणि परत जी पहिली जी ड्रिंचिंग आपण दिलेली आहे किंवा ड्रिपनं जे दिलेलं आहे पहिलंच, ह्युमिक ऍसिड 19-19-19, आणि फवारणीचं जे नियोजन आहे पहिल्या 10 दिवसातलं, हे कशा पद्धतीने असलं पाहिजे. तर शेतकरी बंधूंनो, सगळ्यात पहिले आपण ज्यावेळेस ट्रे आणतो रोपाचे, त्या ट्रे मध्येच एक फवारणी करून घ्या. त्याच्यामध्ये बायो 303 घ्या, साफ घ्या. आणि एवढंच दुसरी फवारणी आपल्याला 5 ते 6 दिवसानंतर, ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये रोप लावतो, 5 ते 6 दिवसानंतर ते रोप व्यवस्थित चिटकलं, एकदम लागू झालं, आणि त्याला एक पान जरी फुटलं तरी आपण त्याला दुसरी फवारणी करणे. त्या दुसरी वेळेस काय करायचं माहितीये का, एक साधं इमिडाक्लोपिड घ्या 17.8% त्याची फवारणी करा. आणि त्याच्यासोबत फक्त बायोझाईम घ्या किंवा आपण इसाबियन म्हणतो, हे घ्या. आणि जास्त काही खर्चात पडू नका. त्याच्यासोबत फक्त M45 बुरशीनाशक घ्या. त्याच्यानंतर एक 5 ते 6 दिवसानंतर तिसऱ्या नंबरची फवारणी घ्या, ॲक्ट्रा किंवा ॲसेटामोप्राइड आणि Z78 सोबत स्टेप्टोसायक्लिनची पुडी आणि जिब्रेलिक ऍसिड 0.01%चं एक प्लॅंट ग्रोथ रेग्युलेटर भेटते, त्याची फवारणी घ्या, जेणेकरून तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल. आणि या 10 दिवसाच्या शेड्यूलमध्ये तुमच्या मिरची एकदम छान, तुम्हाला फुटवा, वाढ आणि कलर असं सगळं तुम्हाला क्लिअर झालेलं दिसेल. धन्यवाद.